मॅजिक सेटअप मध्ये पहिल्यांदा बघा, इथं बाय करायला पाहिजे, येस और नो, आणि इथं एक्झिट करायला पाहिजे, बरोबर आहे ना, किंवा इथं एक्झिट करायला पाहिजे. झालेलं मार्केटमध्ये सगळेच छान आहेत ना, येस नो. खरा ट्रेडर कोण, जो इथं ही कॅन्डल चालू असताना सांगेल की इथून मार्केट बुलिश जाणार आहे, बरोबर आहे का. सो दॅट तुम्हाला मी संधी देतोय की तुम्ही माझे ट्रेडिंग स्किल्स जे आहेत हे चेक करू शकताय, चालेल का, येस नो. सो यामध्ये आपण काय करणार आहे, तुम्ही सांगाल तो एक दिवस घ्यायचा, मी डेटा म्हणजे मागं कॅन्डल बघणार नाही, क्लिअर आहे. सो आता ज्यावेळेला मी हे सगळं करतोय, तुम्ही सांगितलेला दिवस घेणार, 9:20 ची कॅन्डल बघणार आणि काही डेटा बघणार आणि त्याच्यानुसार काही गोष्टी प्रेडिक्ट करणार. मला परमिशन किती पर्यंतचे, 9:20 पर्यंतच डेटा बघायचे आहे, क्लिअर आहे. ओके, माझ्याकडे माझा मोबाईल नाही, हातामध्ये पण अॅनालॉग वॉच आहे, क्लिअर आहे का. सो तुम्ही सांगा की कुठली डेट घ्यायची. 6 मार्च, ठीक आहे, 6 मार्च घेऊया का. बरं प्रमोद सर पहिल्यांदा भेटतोय ना, काही लोक म्हणतील लगेच आमचा माणूस बसवलाय, 6 मार्चच घ्यायची का बदलूया. हा, यांना डाऊट आहे तुम्ही आमच्या माणसाचे. ठीक आहे, कुठली घ्यायची, 6 मार्च घेऊ. बरं ठीक आहे, चलो 6 मार्च घेऊया. 6 मार्चचा डेटा लावा आणि मला कोणाच तरी एक चांगला मोबाईल द्या, कॅमेऱ्यात फोटो काढायचा आहे. झाला का डेटा, बघू मागे मी. ओके ठीक आहे, चलो हे बघा, हा 6 तारखेचा कॅन्डल आहे. सो त्याच्याबरोबर आपण एक वेबसाईट बघतोय ज्याच्यामध्ये हिस्टोरिकल मला ऑप्शन चेन दिसते, एओसी नावाची आहे. अशा 2-3 आहेत, तुम्ही कुठल्याही वापरू शकताय, क्लिअर आहे का. ओके, लॉजिक ट्रेडर एक आहे, त्यानंतर एओसी जरा दिसायला वगैरे चांगली आहे, त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, ही घेऊ शकतोय. बघा 10 मार्चची एक्सपायरी आहे, 6 मार्चला 9:15 असा डेटा होता, दिसतोय सगळ्यांना. ओके क्लिअर आहे. थोडंसं पुढे जाऊया, 9:15 नंतर 9:17 डेटा काय झाला हा आपण इथं बघतोय, क्लिअर आहे. ओके पुढे जाऊ दे, 9:18, 9:19 आणि 9:20 असा डेटा आहे, क्लिअर आहे का. आता मी फक्त याचा फोटो काढतोय, हेच आहे बघा, 0 नाही ना लॉग इन करून दिलं, ठीक आहे. हे बघा, हेच बघायला लागलोय. पहिली लाईन ड्रॉ करा, 24,672, त्यानंतर 24,623, त्यानंतर 24,574, हेच बघायला लागलोय, हेच आहे ना. हा 74, ही व्हॅल्यू किती, 74 घेतली ना. पहिली लाईन बघा, क्रॉस चेक कर, 24,672, क्लिअर आहे. त्यानंतर 24,574, यामध्ये मार्केटला सपोर्टच्या खाली मार्केट दिसतंय, त्याच्यानुसार मार्केट जे आहे ते इथूनच डायरेक्ट रेजिस्टन्स पर्यंत जाऊ शकतं. पहिला इथंपर्यंत, बॉटम टू टॉप रेजिस्टन्स, एकदा इथून इथं लाईन ड्रॉ कर, ठीक आहे. हेच बघायला लागलोय, हेच बघायला लागलोय. हां बघा, 0 नाही लॉग इन करून दिलं, बॉटम टू टॉप, ठीक आहे. आता एकदा टॉप टच झाला, ठीक आहे, एकदा ट्रॅव्हल झालेला आहे. सो सेकंड डेव्हलपमेंट काही नाही आहे, सपोर्ट रेजिस्टन्स एकाच लेवलला आहेत. सो दॅट एकदा हा झाला तर बॉल जसा पाईपमध्ये अडकतो तर काय करतो तो, सपोर्ट रेजिस्टन्स, रेजिस्टन्स टू सपोर्ट, हे एकदाच, ठीक आहे. हा एकदा झाला की इथून परत खाली एकदा इथंपर्यंत, ओनली इथंपर्यंत, इथून इथंपर्यंत, ठीक आहे. क्लिअर आहे. 10 पॉईंटचा स्टॉप लॉस, 20 पॉईंटचं टार्गेट, क्लिअर ठेवू शकताय, तुमचंच आहे का. हां बघूया का तसंच झालंय का, बघा प्ले करा कॅन्डल, टार्गेट हिट पहिलं. ओके, त्यानंतर आता आपण इथून काय करणार आहे, खाली येणार आहे, सेकंड टार्गेट हिट. किती लोकांना हा जादूचा प्रयोग आवडला, आवडला का.